मी योगेश ढगे, ट्रुजेनिक सीड या कंपनीचा प्रतिनिधी. तर आज आपण कर्जत तालुक्यातील कुंभेफळ गावामध्ये आलेलो आहे. तर आज आपण ट्रुजेनिक सीड कंपनीचा पावसाळी कांदा लालिमा याचा पीक पाणी कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी रणजित भौदोदाड हे आलेले आहेत. त्यांना कांद्याचा प्लॉट बघून कसं वाटलं हे आपण रणजित भाऊला विचारू. रणजित भाऊ नमस्कार. नमस्कार. रणजित भाऊ, आज तुम्ही हा प्लॉट पाहायला आले. ट्रुजेनिक सीडचा लालिमा कांदा आहे. तुम्हाला काय वाटतं, प्लॉट पाहून काय वाटलं तुम्हाला? बोला तुम्ही. नमस्कार, मी रणजित वैजनाथ. आज आमच्या कुंभेफळ या गावामध्ये ट्रुजेनिक सीड्स कंपनी या कंपनीतर्फे चर्चासत्र शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेलं होतं. आज या ठिकाणी आलेलो असताना या कांद्याची आम्ही लागवड केल्यानंतर परिस्थिती पाहिलेली होती. हा कांदा संपूर्ण 15 ते 20 दिवस पूर्ण असा पाण्यामध्ये असताना देखील त्यानंतर 3 महिन्यांनी आज या ठिकाणी आम्ही या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिलो. त्याबद्दल हा कांदा आम्ही पाहून एकदम असं आश्चर्यचकित झालो की एवढ्या जास्त पाण्यामध्ये सुद्धा हा कांदा ह्या अशा क्वालिटीचा तयार झालेला आहे. तुम्ही स्वतः पण लावलाय वाटतं शेतामध्ये? आम्ही स्वतः पण या ठिकाणी 2 एकर कांदा सध्या 1-2.5 महिन्याचा झालेला आहे. तुमचा कसा प्लॉट आहे? आमचा सुद्धा प्लॉट एकदम बघण्यासारखा आहे. मग तुम्ही या लालिमा या कांद्यावरती समाधानी आहात पूर्ण एकदम? हो, 100% या ठिकाणी बसलो. आताच आमचे दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली, दादासाहेब कोळेकर म्हणून. त्यांनी 1.5 किलो कांद्याचं बी याच कंपनीचं केलं. त्यांनी एकदम पावसाचा 15 दिवस होता, ती परिस्थिती पाहून ते पीक एकदम असे सोडून त्यांना एक आशाच राहिली नव्हती ह्यातून आपल्याला काय उत्पन्न होईल म्हणून. पण या ठिकाणी आत्ताच त्यांनी सांगितलं की काही न करता फक्त 1 ते 2 गोण्या खत टाकलं आणि आज मला 70 ते 80 गोण्या या ठिकाणी उत्पन्न होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमच्या अनुभवावरून काय सांगता शेतकऱ्यांना की हा कांदा लावला पाहिजे? या ठिकाणी आजच्या हा कांदा पाहून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण देखील आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण या लालिमा कंपनीचा कांदा अवश्य वापरावा. म्हणजे तुमचं म्हणणं असं एकच आहे का पूर्ण किती म्हणजे पावसामध्ये दम धरणारी व्हरायटी आहे भाऊ लालिमा? हो, 100% एकदम किती पाऊस असू द्या त्या परिस्थितीमध्ये हा कांदा एकदम उत्कृष्ट पद्धतीने अशा प्रकारे हा तयार होत आहे. चालेल, धन्यवाद.